जस्ट एक फन मोमेंट आहे की माझा ब्रेकअप झाला होता. माझं 2.5 वर्षाचं रिलेशनशिप म्हणजे 3 वर्षच पकडून चालला, म्हणजे 3 वर्षाचं रिलेशनशिप माझं एका झटक्यात तुटलं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका यश पार्टे गाईस. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओच्या ब्लॉग मध्ये गाईस. आजच्या व्हिडिओला आपण ब्लॉग नाही म्हणू शकत. आजच्या अशी एक व्हिडिओ मी ह्यासाठी बनवते की खूप लोक म्हणजे व्हिडिओज इन्फ्लुएन्सर्स खूप लोक आहेत, बट ते लोक विचार करतात की मला रील्समध्ये जायचं आहे, बट मी काय करू, कसं करू. गाईस आज मी तुम्हाला मोटिवेशनसाठी ही माझी लाईफची जर्नी ही मी आज शेअर करणार आहे. तर पुढे बघत आहे, तर लेट्स गो. आता आपण स्टार्ट करूया. तर गाईस मी 2018मध्ये मी 10वीला होतो. तर माझ्या डोक्यामध्ये तर काय नव्हतं की मी रील्स प्लॅटफॉर्मवरती मी आज एक चांगलं गेन करेल, एक एवढे फॅन फॉलोइंग माझी कमवेल. तर म्हणजे मी खूप स्ट्रगल केलं. 2018मध्ये 10वी 18-19 मध्ये 10वी झाली माझी. त्यानंतर जस्ट एक फन मोमेंट आहे की माझा ब्रेकअप झाला होता. माझं 2.5 वर्षाचं रिलेशनशिप म्हणजे 3 वर्षच पकडून चालला, म्हणजे 3 वर्षाचं रिलेशनशिप माझं एका झटक्यात तुटलं. तरी पण मी हार नाही मानली. तरी पण मी मूव्ह ऑन होण्यासाठी 2 वर्ष घेतले. तर मी आधी सॉंग्स व्हिडिओ बनवायचो. सॉंग्स व्हिडिओ बनवताना माझ्यासोबत व्हिडिओ बनवा पण नव्हतं तेव्हा. माझ्याकडे एक फोन पण नव्हता की तुम्हाला काय सांगू. माझ्याकडे एक अँड्रॉइडचा फोन होता. तर गाईस मला एक जस्ट मी व्हिडिओ शूट करायचो की माझ्या डोक्यात एक विचार होता की अरे हा हे लोक करतात, मी काय नाही करू शकत. तर काय हाच माझ्या डोक्यात मोटिवेशन ठेवून तर मी म्हणजे एक माझा एक फ्रेंड म्हणला, त्या फ्रेंडसोबत म्हणजे मी व्हिडिओ चालू केले बनवायला. म्हणजे त्याच्याकडे आयफोन होता, iPhone 11. त्याच्या फोनमध्ये बनवायचो मी. तो माझ्यासाठी एका कॉलवरती कधी पण ह्याचा कधी पण. तर गाईस थँक्स बोलू त्याला खूप, कारण की त्याने मला खूप सपोर्ट केला. आत्ता जरी पण मी त्याला बोललो की आत्ता पण तो माझ्यासोबतच आहे, फक्त आमचं आत्ता भेटणं बोलणं नाही होते. तर काहीच म्हणजे मी खूप बेकार म्हणजे खूप डाऊनफॉल म्हणजे ह्याच्यामधनं फेलियरमधनं वर आले. माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड पण खूप म्हणजे मी एक मिडल फॅमिलीमधनं बिलॉंग करतो. तरी पण गाईस माझे विचार्स खूप मोठे आहेत. मला बनायचंच आहे आणि एक दिवस तर मी जे मला हासिल करायचं ते मी नक्कीच हासिल करेल. तुमचा फक्त सगळ्यांचा सपोर्ट राहून द्या गाईस, बाकी काय नको मला. तर एक फन मुमेंट असा होता की माझा जेव्हा ब्रेकअप झाला त्यानंतर मी 2-3 वर्ष लागले मला मूव्ह ऑन व्हायला त्या गोष्टीसाठी. तरी पण मी हार नाही मानली. तरी पण मी मूव्ह ऑन झालोच. आणि नंतर मी रील्स स्टार्ट केले. 3 वर्षानंतर पण मी मूव्ह ऑन होत नव्हतो. तरी पण गाईस मी मूव्ह ऑन झालोच की हा विचार करून की गाईस हा मी पण करेल काहीतरी. मग मी रील्स जर्नी स्टार्टअप केले. रील्स जर्नीमध्ये मी खूप फेम कमवला. 2023-24 मध्ये मी खूप स्ट्रगल केलं, पण मला फेम भेटत नव्हतं. तर माझी 2024 मध्ये एक व्हिडिओ अशी उचलली की जेणेकरून माझ्या अख्ख्या एरियामध्ये माझं एक नाव आलं की हा एक रील्स आहे. तर गाईस माझे एक व्हिडिओ पाहिजे. त्या एक व्हिडिओ नंतर मला मोटिवेशन आलं. त्या व्हिडिओला मला 8 मिलियन व्ह्यू आले. माझ्या टीम 01 मी तेव्हा स्टार्टअप केलं. तर मी सगळी पोरं जॉईन केली. तर टीम 01 बनवण्यासाठी मी खूप स्ट्रगल केलं. त्याचा पण एक जर्नी ब्लॉग मी बनवलंच नक्की. व्हिडिओ बनवलंच नक्की. तर गाईस खूप डिमोटिवेट झालो होतो मी मध्ये की नाही होऊ शकत माझ्याकडून. तरी पण गाईस मी मोटिवेट झालो, स्वतः उभं केलं आणि आज इथपर्यंत तुमच्या समोर मी आहे. तर गाईस लाईफमध्ये जर काय करायचं असेल तर ते तुमचा जिद्द पाहिजे, तुम्ही मिळू शकता. तर गाईस माझे अजून सबस्क्रायबर्स यूट्यूबला काहीच नाहीत. तर माझे 11,000 सबस्क्रायबर्स होते, जिथं मी दिवसात 1 करोड सबस्क्रायबर्स गेन केले होते. ते सबस्क्रायबर्स सगळे ती माझी आयडी डिमॉनिटाईज झाली. मी ती आयडी डिलीट केली डायरेक्ट. तेव्हा मला खूप राग आला होता. म्हणजे मी खूप सॅड रडलो होतो. 2-3 दिवस जेवलो पण होतो. तर त्यामुळे डिलीट केली ती आयडी. तर तरीसुद्धा मी ही न्यू आयडी ओपन केली. तर ह्या न्यू आयडीला माझ्या खूप भरभरून प्रेम द्या. त्यांनी इंस्टाग्राम राहिला प्रश्न इंस्टाग्रामचा खूप लोकांना माहिती नाही माझं इंस्टाग्राम अकाउंट. तर मी माझ्या बायोमध्ये लिंक टाकलेलीच आहे. तर यूट्यूबला तुम्ही जाऊन बघू शकता. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण माझ्या यूट्यूबची लिंक नक्कीच टाकली आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकतोच. तुम्ही जाऊन आत्ताच्या व्हिडिओमध्ये टाकेलच, तुम्ही जाऊन त्याला फॉलो करून ठेवा. तर फेलियर खूप भेटला मला लाईफमध्ये. आता पण फेलियर खूप आहे. माझे काही फ्रेंड्स म्हणजे तुटलेत. माझा खूप बॉन्ड तुटला. टीम 01 आता माझ्यासोबत कोणच नाही आहे. मोस्टली 2-3 जणच आम्ही आहे. टीम 01 आहे, बट मोस्टलीच आहेत. 2-3 आहेत. न्यू ॲड होतात पण जुने लोक सपोर्ट नाही करत.
तर काय नाही, थँक्यू तुम्ही आतापर्यंत येतपर्यंत सपोर्ट दिला मला टीम 01. माझे जे फ्रेंड्स सोडून गेलेत त्यांना पण थँक्यू. तर गाईस आता इथून पुढची जर्नी ही माझी एकट्याची असेल. तर काही करायचं आहे हे तुमच्यावरती आहे, मला सपोर्ट करायचं की कसं काय. चला लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सो लेट्स गो, बाय.